बरोबर ना. इथपर्यंत आपण रेडी केली गाडी. आता गाडीत आपण चालू करूयात. त्याच्यापूर्वी आता गाडीच्या काही महत्वाच्या गोष्टी असतात. आपण फंक्शन म्हणतो किंवा गाडीच्या आपल्याला सुविधा असतात, त्या गोष्टी एकदा मी सांगतो तुम्हाला, कारण त्या रोज सांगायची आवश्यकता नाही. माणसाने एकदा बघितलं तर लक्षात येतात नक्की त्याचा कुठे वापर आहे, तो वापर मुद्द्याने तुम्हाला मी कल्पना देतो. सगळ्यात पहिले म्हणजे आपण त्या बाजूला जाऊया. हा, आता तुम्हाला तिथं काय दिसतं त्या पॅनलवरती ऑटोचं एक बटन आहे, मागे साधारण 3-4 बटन आहेत ते. हा, आणि समोर 2 बटन आहेत. गाडी सुरू झाली. आता ते ऑटोचं जे बटन आहे, हा, ते वरती करा. हा, अगदी. पुन्हा खाली करा, खाली दाबा. ठीक आहे. ही याला म्हणायचं मास्टर विंडो. ड्रायव्हर साईडची विंडो, मास्टर विंडो. दुसऱ्या शेजारचं बटन आहे ते बघा. हा, करा खाली. मागचे 2 ऑपरेट करून बघा. याचा अर्थ ऑलरेडी काच चालूच आहे वरती. मग आता त्याला खाली दाबा. हा, इकडचं पण सेम. याच्यावर लक्षात येतं की हे जे 4 बटन आहेत, हे 4 आपल्या खिडक्यांचे बटन आहेत. हा, की खिडक्यांची काच वर आली का त्याला पॉवर विंडो म्हणतात. पण त्याची सुविधा अशी आहे की एक मास्टर विंडो आहे आणि बाकीच्या 3 विंडो आहेत, पॅसेंजर विंडो. आता मास्टर आणि पॅसेंजर विंडो. आता बरोबर त्याच्या समोर एक छोटस तुम्हाला बटन दिसतंय. हा, ते बटन. हा, ते बटन दाबा. हा, दाबा, सोडा. आता माझी खिडकी वर घ्या, घ्या, खाली घ्या, मागच्या वर घ्या, खाली घ्या, खाली करा. आता ते बटन सोडा. आता घ्या. सांगायचा मुद्दा हा की ह्या ज्या खिडक्या आहेत, या खिडक्या लॉक करण्यासाठी ते बटन आहे. सर्व वर केलं की हे लॉक करून टाका. हा, पण लॉक का करायचं त्याचं कारण काय, ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये लहान मुलं असतात, वयस्कर माणसं असतात, तर त्यांना अंदाजा नसतो की गाडी चालवत असताना ते असं हात बाहेर काढू शकतात, मान बाहेर काढू शकतात. तर त्यावेळेस आपण गाडी चालवण्यात आपल्या हे असतो, आपण मागे वळून बघू शकत नाही मागचा लहान मुलगा काय करतोय किंवा एखादी वयस्कर व्यक्ती